नमस्कार. आज आपण एका जबरदस्त सरकारी योजनेबद्दल बोलणार आहोत. विशेषतः ज्यांना शेतीमध्येच एक प्रक्रिया उद्योग सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी ही खूप मोठी संधी असू शकते. चला तर मग या कडधान्य प्रक्रिया युनिट अनुदान योजनेची सगळी माहिती सोप्या भाषेत समजून घेऊया. सुरुवातच करूया सगळ्यात मोठ्या आकड्याने, तब्बल 25 लाख रुपये. हो, अगदी बरोबर ऐकलंय. या योजनेअंतर्गत 25 लाख रुपयांपर्यंतचं अनुदान मिळू शकतं. ही खरंच एक मोठी रक्कम आहे जी कोणत्याही व्यवसायाला एक नवी सुरुवात किंवा मोठी उभारी देऊ शकते. मग हे 25 लाख रुपये नेमकी कशासाठी मिळणार आहेत? तर हे अनुदान खास करून कडधान्यांवर प्रक्रिया करणाऱ्या युनिटसाठी आहे. म्हणजे तूर, उडीद, मसूर यांसारखी जी पिकं आहेत त्यांची डाळ बनवण्याचा किंवा त्यावर प्रक्रिया करण्याचा उद्योग सुरू करण्यासाठी सरकार ही मदत करतंय. याचा सरळ अर्थ आहे की फक्त पीक विकण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करून विकल्यास जास्त नफा मिळू शकतो. आता आपल्या मनात प्रश्न येऊ शकतो की सरकार अचानक ही योजना का राबवत आहे? यामागे नक्की काय उद्देश आहे? तर या योजनेमागे एक खूप मोठं आणि महत्वाचं ध्येय आहे. चला तेच समजून घेऊया. ही योजना म्हणजे केंद्र सरकारच्या कडधान्य आत्मनिर्भरता अभियानाचाच एक महत्वाचा भाग आहे. नावावरूनच आपल्याला कल्पना येते की या अभियानाचा मुख्य उद्देश आहे आपल्या देशाला कडधान्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणं. म्हणजे देशातच उत्पादन वाढवून शेतकऱ्यांसाठी एक चांगली आणि स्थिर बाजारपेठ तयार करणं. आणि हे अभियान काही 1-2 वर्षांपुरतं नाहीये. याची सुरुवात 2025-26 मध्ये होईल आणि ते थेट 2030-31 पर्यंत चालणार आहे. यावरूनच लक्षात येतं की सरकार या विषयावर किती गांभीर्याने आणि दूरचा विचार करतंय. चला आता येऊया सगळ्यात महत्वाच्या भागाकडे. अनुदान नेमकं किती आणि कसं मिळणार आणि या योजनेसाठी कोण कोण पात्र ठरू शकतं याची सविस्तर माहिती आता आपण पाहू. अनुदानाची रक्कम कशी ठरणार हे गणित समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तर जेवढा काही एकूण प्रकल्प खर्च असेल त्याच्या 33% रक्कम किंवा जास्तीत जास्त 25 लाख रुपये या दोन्हीपैकी जी रक्कम कमी असेल तेवढं अनुदान मिळेल. म्हणून आपला प्रकल्प अहवाल तयार करताना हे गणित डोक्यात ठेवणं फार गरजेचं आहे. आता पाहूया की या योजनेसाठी अर्ज कोण करू शकतं. तर याची यादी बरीच मोठी आहे. यामध्ये शेतकरी उत्पादक संस्था म्हणजे FPO, क्लस्टर लेव्हल फेडरेशन, प्राथमिक कृषी पतसंस्था, अगदी वैयक्तिक शेतकरी आणि इतर कोणत्याही नोंदणीकृत संस्था किंवा उपक्रमांनाही अर्ज करता येतो. पण जर वैयक्तिक पातळीवर एखादा शेतकरी अर्ज करणार असेल तर त्यांच्यासाठी काही खास अटी आहेत. एक म्हणजे अर्जदाराचं वय कमीत कमी 21 वर्ष पूर्ण असायला हवं. दुसरं म्हणजे एका कुटुंबातून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची अट म्हणजे प्रकल्प खर्चाच्या किमान 15% रक्कम स्वतः गुंतवावी लागेल. आता एक विशेष गोष्ट लक्षात घ्या. अर्ज तर अनेक जण करू शकतात, पण काही विशिष्ट गटांना यामध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती जमातीचे अर्जदार, महिला उद्योजक, डोंगराळ भागातले शेतकरी आणि सरकारने जाहीर केलेल्या महत्वाकांक्षी जिल्ह्यांमधील अर्जदारांना प्राधान्य मिळेल. बरं, या योजनेत पात्र होण्यासाठी फक्त अर्जदारच नाही तर प्रस्थापित होणाऱ्या युनिटलाही काही तांत्रिक गोष्टी पूर्ण कराव्या लागतील. नवीन युनिटची प्रक्रिया क्षमता तासाला किमान 300 किलो असली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यात वापरली जाणारी सर्व मशिनरी ही BIS प्रमाणित म्हणजेच BIS सर्टिफाईड असणं बंधनकारक आहे. इतकी सगळी माहिती ऐकल्यावर आता सगळ्यात मोठा प्रश्न डोक्यात येतो की ठीक आहे, पण यासाठी अर्ज करायचा तरी कसा? चला तर योजनेचा लाभ घेण्यासाठीची पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी कोणती आहे ते आता पाहूया. एक गोष्ट लक्षात घ्या की या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑफलाईन आहे, ऑनलाईन नाही. यासाठी आपापल्या जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन संपर्क साधावा लागेल. तिथेच अर्जाचा नमुना आणि बाकीची सगळी माहिती व्यवस्थित मिळेल. अर्ज केला तो मंजूरही झाला, पण आता अनुदानाची रक्कम नेमकी कशी आणि कधी मिळणार हा शेवटचा पण तितकाच महत्वाचा टप्पा आहे. चला याबद्दल आता जाणून घेऊया. अनुदान एकदम पूर्ण रक्कम मिळत नाही, ते 2 समान हप्त्यांमध्ये मिळतं. पहिला 50% हप्ता हा सगळी मशिनरी बसवून झाल्यावर मिळतो आणि उरलेला दुसरा 50%चा हप्ता जेव्हा युनिट प्रत्यक्ष सुरू होईल तेव्हा खात्यात जमा होतो. आणि हो, एक छोटी पण अत्यंत महत्वाची गोष्ट, अनुदानाची ही रक्कम थेट आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यातच जमा केली जाईल. त्यामुळे आपलं बँक खातं आधारशी जोडलेलं आहे की नाही हे नक्की तपासून घ्या. तर ही होती कडधान्य प्रक्रिया युनिट अनुदान योजनेची सविस्तर माहिती. आता विचार करण्याची वेळ आपली आहे.
शेतीला एका प्रक्रिया उद्योगाची जोड देऊन व्यवसायाला पुढच्या पातळीवर नेण्याची हीच ती सुवर्ण संधी आहे का, याचा विचार नक्की करायला हवा.